न्यू बॉलर अमित टू महाजन. वन डी. सिंगल रन. 2 बॉल 10 runs. Nice ball. Wide ball. कासाबेला टॉस के लिए आ जाओ. वाइड बॉल. 3 बॉल 12 रन. नाइस बॉल. 4 बॉल. वन डी. हरेश भाई गुड मॉर्निंग. टू गो 1 to go. कैच आउट. 2 ओवर 13 रन. न्यू बैट्समैन नेम अजय पाटिल. न्यू बॉलर नाउश. तेरह रन. सुधीर. सिंगल रन. सुधीर थोडा फुर्ती दाखवायची आहे. वन डी. 16 रन. 3 बॉल. 17 रन. धन्यवाद धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. स्पर्धेतील शेवटच्या दिवसावर शेवटच्या सत्राकडे पोहोचलोय. ओव्हर 2 ओव्हर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती अनुज कॅपेजची 20 धावा. एक बळीच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 20. एक निर्णायक मॅच असेल अनुज कॅपेज वर्सेस गोल्डफ्लिंग जेसी.
जो मॅच गोल्फलिंग जर मॅच जिंकली तरच क्वालिफाय करू शकेल. त्यामुळे एक त्यांच्या अस्तित्वाती मॅच असणार आहे. डू अँड डाय मॅच असेल. वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं षटक घेऊन आलाय तो अमित सकपाळ. स्ट्राईकला आहे तो महाजन. सुरेख फटका आणि सुरेख क्षेत्ररक्षण निश्चितच. मोठे फटके मारत नाहीत. माहित नाही का जकडून ठेवलंय का काही बंधन असल्यासारखे सावकाश खेळतायत. मोठे प्लेयर अजून बाकी आहेत. परत एकदा नाऊ जबरदस्त क्षेत्ररक्षण. त्यानंतर एक थर्रार मॅच रंगणार आहे. अमित निघतोय गोलंदाजी मार करून. स्ट्राईकला आहे तो अजय पाटील. परत एक निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी करतोय. ही जर मॅच गोल्फलिंग हरला तर सीबीजी 11 आपोआप क्वालिफाय होणार आहे. गोल्फलिंग साठी ही मॅच अस्तित्वाची लढाई असेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईकला आहे ते महाजन, अभय महाजन. पाहूया. सुरेख फटका आणि आलोक याचं सुरेख क्षेत्ररक्षण निश्चितच. आणि खराब क्षेत्ररक्षण हरेश याचं. हा चेंडू अडू शकला असता परंतु खराब क्षेत्ररक्षण. दरम्यान 4 षटकाच्या अखेरीत धाव संख्या झाली ती 25. आता वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक घेऊन आलाय तो हरेश राम रखे आणि कॅप्टन आहे स्वतः. वेगळ्याच हरेश टू महाजन. हो पहिला चेंडू खराब चेंडू. परत एकदा एक निश्चित धावेची भर. धाव संख्या झाली ती 27. ज्या पद्धतीने अनुज कॅपे खेळतं आक्रमक त्या पद्धतीनं या सामन्यामध्ये झालेला नाही गेम दिसत आहे त्यांचा. प्रेक्षकांना इकडे प्रश्न पडलेत. अनुज कॅपे एवढ्या स्लो का खेळताय. सॉरी जबरदस्त गोलंदाजी होते. प्रेक्षकांचं म्हणणं आहे की जबरदस्त गोलंदाजी होत आहे. हरेश तू अजय पाटील मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज तंबू मध्ये माघारी परततोय. आता येतोय बॅट्समॅन नेम कुणाल. हरेश चांगली गोलंदाजी करतोय. आता शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया कितपत धावा करण्यात यशस्वी ठरते ते अनुज कॅपे. यानंतर एक थर्रार मॅच होणार आहे. जीसीसी वर्सेस कसाबेला. इथे जीसीसी चे हेड कोच भी आहे मोहम्मद भाई. हेड कोच ना मेंटोर. सुरेख क्षेत्ररक्षण. अरे षटकातील शेवटचा चेंडू. ओ मोठा फटका आणि फलंदाज तंबूच्या
जिंकण्यासाठी आव्हान असेल 30 चेंडू 30 धावांचं आव्हान असेल, मापक असं आव्हान असेल. पाहूया या 30 धावा जमा करण्यात यशस्वी ठरतंय का गोल फ्लिंग जेसी. चला स्पीडअप ठेवा. टार्गेट असेल 30 चेंडू 30 धावा. स्ट्राईकला आहे तो हरेश. या स्पर्धेतील शेवटच्या लीग मॅच मधील शेवटच्या मॅच मध्ये पहिल्यांदा ओपनिंगला येतोय. इंजरी झाली होती. पाहूया बॉलर नेम संदीप अजय पाटील. स्ट्राईकला आहे तो हरेश. नॉन स्ट्राईकला आहे तो आलोक राव. धावा थांबवायच्या आहेत. 30 धावा थांबवायच्या आहेत. नजाकत हरेश जबरदस्त फटका. 1 धावेचा आपलं खातं खोललंय. धाव संख्या झाली ती बिनबाद 1. अरे हरेश षटकातील पुढचा चेंडू अजय पाटील टाकतोय. स्ट्राईकला आहे तो हरेश. परत एकदा आणि पाहतोय फलंदाज नॉट आउट. जबरदस्त जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आणि परत एकदा फलंदाज धावबाद. चला आता बोल बॅटिंग स्ट्राईकवर आले ते हसमुख. मोठा अनुभव आहे. दांडगा अनुभव आहे. जवळपास 500 मॅचेसचा अनुभव आहे त्यांच्या गाठीशी. अजय तितक्या ताकदीचा गोलंदाज. परत एकदा अनुज कॅपे 1 धाव बहाल केले ती ओव्हर दरम्यान. पहिल्या षटकाच्या अखेरीत धाव संख्या झाली ती 3. आता आव्हान असेल 24 चेंडू 27 धावा. 24 चेंडू 27 धावा. अश्कन जामदार. स्ट्राईकला आहे तो हरेश. पाहूया आव्हान असेल 24 चेंडू 27 धावा. सोपं असं आव्हान आहे. थोडस पहिल्या ओव्हर मध्ये अवघड बनलं होतं. हरेश काय करतोय? गलीमध्ये मारतोय. धावायचा प्रयत्न करतोय. पहिला बळी तर हरेशने घेतलेला आहे. परत एकदा आणि मला वाटतंय जबरदस्त क्षेत्ररक्षण. जबरदस्त अफसान. स्ट्राईकला आहेत ते हसमुख भाई. आणि 2 किती धावा? 2 धावा. दोन धावा करण्यात यशस्वी ठरलाय ते हसमुखजी.
धावसंख्या झाली ती 7. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईकला ते हसमुख भाई. सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न, पाहूया रनआउट होत आहे का, आणि नाही, चान्स घेतला नाही. 19 चेंडू 22 धावा, थोडस अवघड असं आव्हान बनतंय. हरेश परत एकदा नजाकत, मोठा एखादा फटका आला तर मॅचचं प्रेशर निघून जाईल. 18 चेंडू 21 धावा. इंजर्ड आहेत थोडेसे. अजय पाटील वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन आला अजय पाटील. अठरा 21 समीकरण असेल. 18 चेंडू 21 धावा. पाहूया. हो, सुरेख फटका, हा चौकार होऊ शकला असता, परंतु हरेश आपल्याच बॅटिंग क्रीजवर हा चौकार हरेशच्याच माध्यमातून अडला गेलेला आहे. हसमुखजी चांगली फटकेबाजी करतायत, वैयक्तिक 5 या धावसंख्येवर खेळतात. परत एकदा थोडस मिस फिल्डिंग आणि 1 धाव. नाही, मॅच रंगत आलेली आहे. चौकार गेला आणि मॅच मध्ये परत वापसी केल्या जी जस्ट क्रिकेट जीएल गोल्फ लीग ने. हसमुखजी ऑन फायर. 10 चेंडू 14 चेंडू 15 धावाची गरज. मॅच थोडीशी क्लोज आली आहे. पाहूया हसमुखजी. परत एकदा एक सुरेख फटका, 1 धाव घेण्यात यशस्वी ठरलाय ते. एक मिनिट. 13 चेंडू 14 धावा. शेवटचा चेंडू अजय पाटील. हो, आणि तंबूत परततोय फायनली. 7 चेंडू मध्ये 5 धावा करून हरेश तंबूत परततोय. त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो श्री. बारा चेंडू 14 धावा. कंपल्सरी चेस असेल. बॉलर नेम नफीस ना, नफीस. परत एक खराब चेंडू. अवांतर धावेने सुरुवात केली नफीस. प्रेशर आहे, मोठी मॅच आहे, मोठा प्लेयर समोर आहे. अकरा चेंडू 12 धावा. नफीस स्ट्राईकला आहेत ते हसमुख सर. परत एकदा, आणि काय पाहतोय, हसमुख यांचा बळी गेलाय. वैयक्तिक 11 या धावसंख्येवर तंबूत परत ते हसमुखजी. त्याची जागा घेण्यासाठी आले ते झॅफिन. 2 धावा. चांगला प्रयत्न होता. आव्हान आले. 9 चेंडू 10 धावा. श्री चांगली गोलंदाजी केली, फलंदाजी चांगली करायचा प्रयत्न करतो. परत एकदा आणि मिस फिल्डिंग. आणि 8 चेंडू 8 धावा. 8 चेंडू 8 धावा. समीकरण येऊन ठेपलंय. 8 चेंडू 8 धावा. नाफिज थोडीशी महागडी गोलंदाजी करतोय. हो हो, परत मॅच फिरल्या.
7 चेंडू 8 धावा. लास्ट चेंडू पाहूया पंकज. निश्चितच आता शेवटच्या एक निर्णायक षटकामध्ये धावसंख्येची गरज असेल 7. 6 चेंडू 7 धावा. पाहूया समीकरण जुळून आणतंय का. निर्णायक मॅच असेल. या मॅच मध्ये जर गोल्फलिंग हरली किंवा टाय झाली तरीही ती या स्पर्धेमध्ये पुढे राहणार नाही. नॉकआउट मॅच असेल, नॉकआउट मुकाबला असेल त्यांच्यासाठी. आता वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 5वं आणि निर्णायक षटक घेऊन आलाय तो संदीप. स्ट्राईकला आहे तो झॅफेन. 6 चेंडू 7 धावा. नो +1. आव्हान थोडस अजून सोपं झालंय. 6 चेंडू 5 धावा. स्ट्राईकला आहे तो पंकज. पाहूया सुरेख फटका. 1 धावेची भर. धाव संख्या झाली ती 26. 5 चेंडू 4 धावा. बघूया थोडस मिसफिल्डिंग आणि परत एकदा मिसफिल्डिंग. संदीप याचं थोडस खराब क्षेत्ररक्षण. 4 चेंडू 2 धावांची गरज. 4 चेंडू 2 धावांची गरज. पंकज विजयी फटका मारतो का आणि काय पाहतोय. 3 चेंडू 1 धावा. जवळपास मॅच गोल्फलिंगने खेचून आणलेली आहे. आणि GL गोल्फलिंग जेसी कशी धडपडत क्वार्टर फायनल मध्ये पोहोचली. धडपडत आपटत कशी तरी क्वार्टर फायनल मध्ये पोहोचली.